सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे बस स्थानक होणार सुसज्ज, 250 नव्या कोऱ्या ई बसेस धावणार। धुळे शहरचे आमदार अनुप ओमप्रकाश अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश। धुळे शहर बस स्थानकाच्या आणि आगाराच्या समस्या लक्षात घेऊन बस स्थानकात जाऊन विभाग नियंत्रकांची बैठक घेऊन चर्चा केली। यावेळी बस स्थानक आणि बस आगारासाठी राज्य शासनाने 30 कोटी रुपये मंजूर केले आहे। या निधीतून सुसज्ज बस स्थानक अस्तित्वात येईल। बस स्थानकात गार्डन, व्यापारी गाड्यांची सुविधा असेल। धुळे बस आगाराच्या ताब्यात 250 नव्या कोऱ्या ई बसेस येतील। त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे। व्यापारी गाळे देताना कोणावरही अन्याय होणार नाही। सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल। येत्या 2 दिवसात बस स्थानक परिसरात कॉन्क्रिटीकरण केले जाईल, त्यामुळे धुळीची समस्या सुद्धा निकाली निघणार आहे। या बैठकीत विभाग नियंत्रक विजय गीते, उपविभागीय अधिकारी संदेश माने, वाहतूक नियंत्रक सौरभ देवरे, कुणाल सोनवणे, प्रवीण चौधरी तसेच सहकारी भाजपा जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अप्पळकर, ओम भैया खंडेलवाल, मुन्ना आप्पा शितोळे आदी यावेळी उपस्थित होते। जागर जनस्थान करता प्रतिनिधी चंद्रेश्वर आहेरराव साक्री।